मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये तातडीने आम्ही 5,000 रुपये ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि घरं पाण्याने एक झाली खराब झाली त्यांना आणि 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू अशा पद्धतीनं दिलेलं आहे. परंतु पाहणी करत असताना असं लक्षात आलंय ते धान्य त्यांच्या फॅमिलीला ते कमी पडू शकतं. त्याच्यामुळं अधिक धान्य वाढून देण्याची ज्यांचं पूर्ण सगळं म्हणजे मी आता काहींच्या घरी बघितलं तर गहू वगैरे सगळं पार ओलं झालेलं आणि पार त्याचा वास येतोय म्हणजे सडलंय अशा पद्धतीनं झालंय. त्याच्यावर त्यांना अजून मदतीची जास्तीच्या धान्याची अपेक्षा धान्याची गरज आहे आणि म्हणून ते धान्य अधिकचं देण्याच्या करता मी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी देण्याची कारवाई करणार आहे. त्याच्यातले निकष असे ज्यांचं नमस्कार सलाम अलैकुम ज्यांचं घरामध्ये पूर्णपणे पाणी गेल्यामुळं त्यांना तिथं आत्ताही जाता येत नाही. संपूर्ण घरात ओलावा आहे. आता मी काही घरं स्वतः आतमध्ये जाऊन बघितली. आम्ही कलेक्टरनी दोन्ही आमदारांनी आमच्या बघितली. त्याच्यामुळं अशांना जर आपण धान्य नाही दिलं तर ते बिचारे काय करणार. त्यांना आता तर मोलमजुरी काहीच करता येत नाही आणि ते सगळ्यात गरीब आहेत. आणि जो शेतकरी आहे छोटा त्याचंही सगळं रानातलं पीकच उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं ह्या लोकांना आपल्याला अधिकची मदत करावी लागणार आहे. मला विश्वास आहे मुख्यमंत्री देखील याच्यामध्ये सकारात्मकच भूमिका घेतील.